लोकशाही वाचवण्याची लढाई आहे, हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे असं संजय राऊत यांचंही वक्तव्य. राहुल गांधी, खरगे, चेन्नीथाला यांच्याशी आम्ही बोलू असंही ते म्हणतात. मुंबईमध्ये मराठी महापौर होण्याला प्राधान्य दिलं जाईल असंही त्यांनी म्हटलंय. आणि शिवसेनेचा पराभव घडवणं म्हणजे मराठी माणसाचा पराभव घडवणं असल्याचं सुद्धा संजय राऊत यांचंही वक्तव्य समोर येत आहे. सगळे एकत्र येऊन 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरुद्ध मोर्चा काढतो. त्यात काँग्रेसला आमंत्रण आहे, त्यात राज ठाकरे आहेत, त्यात माननीय शरद पवार साहेबांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे, डावे पक्ष आहे, सगळे पक्ष आम्ही एकत्र आहोत. ही लढाई लोकशाही वाचवण्यासाठी आहे, हे काँग्रेसनं समजून घेतलं पाहिजे. लोकशाही, संविधान आणि मुंबई वाचवण्याची लढाई ही अत्यंत निकराची लढाई आहे. हे आमच्या या सहकार्याने समजून घेतलं तर मराठी माणूस हे उपकार कायम लक्षात ठेवू. आम्हाला जर काही बोलायचं असेल तर आम्ही राहुल गांधींशी बोलू ना, आम्ही मल्लिकार्जुन खरगे साहेबांशी बोलू. प्रमुख लोकांशी या विषयावरती अद्याप साधी चर्चाही झालेली नाही. त्याच्या उगाच त्याच्यावरती आकांतांडव करण्यात अर्थ नाही. इंडिया ब्लॉक निर्माण केला तो आम्हाला राहुल गांधींना प्रधानमंत्री करायचं होतं. आम्ही असं नाही म्हणालो की शिवसेनेचा करायचा आहे किंवा अन्य पक्षांचा करायचा आहे. आमचा विचार, आमची भूमिका स्पष्ट आणि पारदर्शक आहे.